गत सप्ताहात झालेल्या अतिवृष्टीचा नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय। पावसाच्या तडाख्याने द्राक्षांच्या पुढील हंगामातील उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती द्राक्ष उत्पादकांमधून व्यक्त केली जाते। पावसामुळे द्राक्ष बागेवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून द्राक्ष बागांवर शेतकऱ्यांना अतिरिक्त औषधांची फवारणी करावी लागत असल्याने अतिरिक्त खर्च वाढलाय। परिणामी द्राक्ष उत्पादक शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडलाय। कर्जाचा मोठा डोंगर वाढत असल्याने यातून बाहेर पडण्यासाठी सरकारने तात्काळ सरसकट पंचनामे करून हेक्टरी किमान 3 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून होती आहे। मी शैलेंद्र दादासाहेब काळे, राणा टाकळी विंचूरचा शेतकरी। गेल्या आठवड्यावर गुरुवारी खूप पाऊस झालेला आहे। तर तो गुरुवारी संध्याकाळी चालू होऊन शुक्रवारी दुपारी 2 वाजेपर्यंत खूप पाऊस झालेला। तेव्हा आमच्या शेतामध्ये खूप पाणी साचलं होतं। पाणी साचल्यामुळे आमच्या द्राक्ष बागेंच्या मुळ्या ह्या चॉकअप झालेल्या आहे आणि आम्हाला पुढे जो खर्च करायचा आहे तो खर्च करून आमचा माल निघणार की नाही ही शाश्वती आम्हाला वाटत नाही। आणि आमचा खर्च पण वाढलेला आहे। द्राक्ष बागेंचा खर्च वाढूनही ही आम्हाला उत्पन्न येईल का नाही असं वाटतंय। कारण शासनाने मदत जाहीर करतं शासन, पण आहे ना आमची अशी मागणी शासनाकडे का हेक्टरी आम्हाला 3 लाख रुपये मदत द्यावी। तर ती दिली तर आम्ही काहीतरी जगू शकतो, कुठं उभारी घेऊ शकतो। आमच्यावर कर्जाचा डोंगर आहे, आम्ही कसं जगायचं आणि कसं काय करायचं असं शासनाला आमच्या वतीने आम्ही सांगतोय।